नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण बघतोय निफ्टी बँक निफ्टीचा फुल ॲनालिसिस. चला आता मग सुरू करूया. काय बघायला मिळालं बघा ह्या आठवड्यात जवळपास मार्केटने एक चांगली जवळपास म्हणू शकतो याच्या आदल्या आठवड्यात एक चांगली मुवमेंट बघायला मिळाली. हा एक ब्रेकआउट होता. म्हटलं होतं 25,000च्या वरती टिकेल, पण तसं झालं नाही. टिकलं नाही. रिटेस्टला आला, पण म्हटलं त्याच्यानंतर 25,000च्या वरती टिकलं नाही. तिथून थेट सेलिंग आले आणि 24,800च्या खाली 24,600 पर्यंत क्लोजिंग बघायला मिळाली. सो ह्या आठवड्याचे रेंजेस कोणते असू शकतात? 24,300 24,400 चांगली सपोर्ट रेंज आहे आणि ती रेंज आपण पकडू शकतो, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर ह्या आठवड्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या, जर येणाऱ्या आठवड्यामध्ये जर मार्केट ह्याच जवळपास रेंज म्हणजे जवळपास 24,600 असो, 24,800 असो ते 25,000 असो, या रेंजमध्ये कुठेतरी होल्ड करण्याचं म्हणत असेल तर डेफिनेटली एक थोडीफार चांगली छोटी ग्रीन कॅन्डल सुद्धा बघायला मिळू शकते. परंतु जर लेवल तुटली 24,600ची तर आपल्याला चांगली सेलिंग बघायला मिळू शकते, लक्षात घ्या. त्यानंतर एक थोडेफार एक ट्रेंड करंटसाठी थोडाफार आपल्याला छोटासा एक ट्रेंड लाईन असा एक छोटासा ट्रेंड बघायला मिळते. तो बघा. तुम्हाला असं ट्रेंड कोणता आहे तर ट्रेंड तुम्हाला दाखवतो. व्यवस्थित बघा, समजतंय का ते सुद्धा सांगा. तो ट्रेंड म्हणजे आपला अप ट्रेंड तो कुठून दिसतोय बघा. जवळपास जर काढायचा झाला व्यवस्थित तो ट्रेंड आपल्याला जवळपास इथून असा बघायला मिळतो, हे लक्षात घ्या. जवळपास काढायचं असेल जस्ट अ सेकंड, ह्या लेवलच्या आसपास, हे लक्षात असू दे. ठीक आहे. सो आता बघा, ही जी रेंज आहे जिथे आपल्याला हा ट्रेंड बघायला मिळतोय, ठीक आहे. मार्केट जर खाली आलं, ह्या लाईनला जर कुठेतरी सपोर्ट घ्यायचं म्हणत असेल तर डेफिनेटली इथे कुठेतरी 24,500च्या आसपास सपोर्ट घेताना बघायला मिळू शकतो, हे लक्षात असू दे. ठीक आहे. आता इंट्राडेचा जर विचार करत असाल तर इंट्राडेला काय करू शकतो? इंट्राडेला करू शकतो काय म्हणजे जवळपास सर्वात महत्त्वाचा म्हणजे बाईंगचा विषय करू शकतो का? जवळपास एक चांगली रेंज जिथून आपल्याला बाईंग चालू होताना बघायला मिळू शकते, ती रेंज पकडू शकतो का? डेफिनेटली याच विचार आपण आरामात करू शकतो. आता ती रेंज कोणती आहे, कुठली लेवल्स, त्यासुद्धा आपण बघणार आहोत. चला आता मग सुरू करूया. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मार्केट होल्ड करणं गरजेचं आहे. बाईंग कुठे करू शकतो? तुम्हाला जर बाईंग करायची असेल मार्केटमध्ये तर 24,700च्या वरती जर कुठेतरी टिकत असेल, पण ओपनिंग रेंज बाउंड झाली पाहिजे. 24,700च्या वरती टिकत असेल आणि मग 24,800 पर्यंत टार्गेट घेऊ शकता. थोडक्यात ही बाईंग होत नाही, याला आपण पुलबॅक म्हणतो. म्हणजे जी सेलिंग आली आहे त्याच्यानंतर हा जो आहे हा जवळपास आपण म्हणू शकतो एक बाउन्स बघायला मिळतो. आणि त्या बाउन्समध्ये त्या पुलबॅकमध्ये तुम्ही जवळपास 50-60 पॉईंट काढण्याचा प्रयत्न करू शकता. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक बाईंग कंटिन्यू व्हायची असेल किंवा सॉरी जवळपास मार्केट टिकणं गरजेचं आहे. बाईंग चालू व्हायची असेल कधी म्हणू शकतो बाईंग व्यवस्थित चालू झालेली आहे. 24,800ची पहिली लेवल आहे आणि त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो ही जी ग्रीन लाईन आपण काढलेली आहे चांगली रिजेक्शन 24,850 ह्याच्यावरती कुठेतरी मार्केट होल्ड करणं गरजेचं आहे. आणि जर ह्याच्यावरती होल्ड केलं मग जवळपास म्हणू शकतो 25,000ची रेंज एक जवळच्या आहेत. जवळपास ह्या दोन रेंजच्या वरती जोपर्यंत मार्केट टिकून जात नाही तोपर्यंत म्हणू शकत नाही जी सेलिंग झाली आहे ती संपली आहे आणि परत थोडाफार ट्रेंड जो आहे थोडाफार रिझ्यूम होताना बघायला मिळाला, हे लक्षात घ्या. परंतु आता करंटचा ट्रेंड जो आहे त्या ट्रेंडप्रमाणे चालायचं म्हटलं तर कोणते ह्या सेलिंगचा लक्षात घ्या. ओपनिंग सोमवारी कुठे ओपन होत आहे? 24,600च्या खाली कुठेतरी टिकलं किंवा गॅप डाऊन होऊन डायरेक्ट ओपन 24,500लाच झालं. जर गॅप डाऊन झालं 24,500ला तर लगेच भूलू नका, लगेच एंट्री करू नका, थोडंफार वेट करू द्या. आता इथे बघा, इथे काय झालं, सेलिंग आली, जो पुलबॅक इथे आला आणि त्याच्यानंतर जेव्हा इथे सेलिंग चालू झाली तर लक्षात घ्या इथे कुठेतरी सेल केला असाल 24,750च्या आसपास. स्टॉप लॉस तुमचा इथे होता, टार्गेट तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळालेलं आहे. थोडक्यात काय एक त्या लेवलला एक कन्फर्मेशन कुठेतरी होऊ देतात आणि मग 24,500च्या कडे सेल करून 24,400 ते 24,300 हे चांगले सपोर्ट रेंजेसचा या लेवलच्या आसपास प्रॉफिट बुक करा. पण गॅप डाऊन ओपन झालं आणि इथे टिकलं आणि पहिली कॅन्डल ग्रीन झाली 24,500च्या आसपास, मग त्या कॅन्डलचा हाय तुटला तर डेफिनेटली वरच्या दिशेने क्लोज झाल्यानंतर त्या कॅन्डलचा हाय तुटतात काय पुलबॅकमध्ये 30-40 पॉईंट वरती उचलण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यात काही वाद नाही, हे लक्षात घ्या. ही सोमवारसाठीची सिंपल निफ्टी अनालिसिस, हे लक्षात घ्या. आता आपण बँक निफ्टीकडे वळूया. बँक निफ्टीचा विचार करत काय आठवड्यात बँक निफ्टी बघायला मिळाले बघा. बँक निफ्टी जी ओव्हरऑल चांगली सेलिंगमध्ये आधीच होती त्याच्यानंतर आपल्याला काय जवळपास बघायला मिळालं 24,53,000 जवळपास 500च्या आसपास मार्केटने सपोर्ट घेतलं, मग तो बाउन्स झाला आणि बाउन्स झाल्यानंतर डेफिनेटली ही सेलिंग जी आहे कंटिन्यू होताना आपल्याला बघायला मिळते, हे लक्षात असू द्या. म्हणजे जर बँक निफ्टीला ही जी रेंज आहे कोणती रेंज जर व्यवस्थित काढायची झाली ती रेंज म्हणजे आपली ही, हे बघा वीकली लेवलला काढायची झाली तर कोणती रेंज ही, मग जवळपास 53,500 53,600च्या आसपास जर खाली यायचं म्हटलं तर 54,000ची लेवल तोडणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि मेन खालचा वीकलीवरचा सपोर्ट तोच आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आता इथून डेलीवरती येऊया. डेलीवरती आला तर तुम्हाला समजेल एक चांगली सेलिंग आपल्याला बघायला मिळाली. आता इथून किती येईल खाली जास्तीत जास्त
जर खाली यायचं म्हटलं तर 5400 54,000 हे पहिला टार्गेट आहे. आणि त्याच्या खाली आलं तर मग आपण जे रेंजेस आता काढलेत ते म्हणजे कोणते 53,800 आणि त्याच्या खालचा म्हटलं तर 53,500 हे लक्षात घ्या. ओके, मग आपण काय एक्सपेक्ट करू शकतो? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता सोमवारची ओपनिंग कुठे होईल, सगळ्यात महत्त्वाचा विषय. आणि ही जी कॅन्डल आहे हिचा हाय आणि लो मार्क करूया. आता ह्या कॅन्डलच्या आतमध्ये जर कुठे एक चांगली ग्रीन कॅन्डल झाली, थोडक्यात काय होल्डिंग कॅन्डल झाली, पॉज कॅन्डल झाली, मग काय करू शकतो? मग जवळपास मंगळवारपासून किंवा बुधवारपासून आपल्याला जवळपास 1-2 दिवस तुम्हाला रेंजमध्ये मार्केट बघायला मिळू शकतं. 54,900 ते जवळपास 54,400 किंवा जवळ 54,300 या रेंजमध्ये मार्केट थोडंफार बघायला मिळू शकतं. मग एक जवळपास रेंजमध्ये राहिल्यानंतर मग तुम्हाला कुठेतरी परत एकदा या टार्गेटकडे परत 55,800 पर्यंत जाताना मार्केट बघायला मिळू शकतं. हे लक्षात. तुम्ही सर एवढी सेलिंग आल्यावर तुम्ही थोडेफार पॉझिटिव्ह का? ॲक्च्युली लक्षात घ्या, ही सेलिंग आली आहे कंटिन्यू होताना बघायला मिळू शकते का? डेफिनेटली मिळू शकते. परंतु जर ह्या लेवलच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे. थोडक्यात म्हणायचं असेल तर थोडक्यात सायकोलॉजिकली जर विचार करायचा म्हटलात, 3 कॅन्डल झाल्यात ग्रीन, कुठेतरी रेड, कुठेतरी ग्रीन कॅन्डल बनणं गरजेचं आहे. थोडक्यात विचार काय, थोडंफार पुलबॅक येणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. जर गॅप डाऊन झालं, होल्ड झालं 54,000च्या आसपास, 54,200 किंवा 54,000च्या आसपास, मग ही रेंज एक्ससाठी सपोर्ट घेऊन कुठेतरी एक जवळपास पुलबॅक करण्याचा प्रयत्न करू शकतो. हे लक्षात. मग थोडक्यात का सोमवारचा दिवस आहे हा महत्त्वाचा दिवस आहे निफ्टी बँक निफ्टीच्या विषयात. जर सोमवारी सेलिंग झाली मग जवळपास मग तुम्हाला निफ्टीची एक्सपायरी पण जवळपास थोडीफार काय म्हणू शकतो, रेंजमध्ये जवळपास व्यवस्थित बघायला मिळू शकते. हे लक्षात असू द्या. थोडा निगेटिव्ह लेवलला बघायला मिळू शकते. लक्षात असू द्या. आता बँक निफ्टीचा विचार करतात, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर बँक निफ्टी बाईकचा विचार असेल तर 54,600च्या वरती टिकताच बाय करा, अन्यथा बाईंगचा विषय सोडून द्या. आणि 54,400 म्हणजे जवळपास म्हणू शकतो 54,300च्या खाली होल्ड करताच बिंदास सेल करा. 54,000चा पहिला टार्गेट, दुसरा टार्गेट 53,800चं. गॅप डाऊन झालं तर 54,000च्या आसपास सपोर्ट घेऊन जर बाउन्स बॅक म्हणजे उचलत असेल तर डेफिनेटली त्या बाउन्स बॅक होत असेल तर त्या बाउन्स बॅकमध्ये जवळपास तुम्ही एक 70-80 पॉईंट जरी काढला तरी खूप झालं निफ्टी बँक पार्टीचं. हे लक्षात असू द्या. आणि जर जो आपला ट्रेंड सेलिंगचा जर कंटिन्यू व्हायचा असेल तर चांगला शेवटचा जो सपोर्ट आहे 53,700 मोठा सपोर्ट आहे विकलीवरचा. म्हणजे जर मार्केट खाली आलं हे 2 लेवल तोडून तर हे 2 टार्गेट सुद्धा बॅक टू बॅक कोणते 54,000 53,800 ते 53,700 हे 3 टार्गेट बॅक टू बॅक तुम्हाला चांगले या आठवड्यात किंवा सोमवारी बघायला मिळू शकतं. हे लक्षात असू दे. समजलंय का? विकली आणि त्याचबरोबर सोमवारसाठीचं अनालिसिस थोडीफार आयडिया समजली का? विथ प्राइस ॲक्शन्स समजले असेल तर लाईक, कमेंट, शेअरला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर, जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. माझ्या मते इथे तुमची मी रजा घेतोय. धन्यवाद.